निरंतर हेची गान औड निरंतर हेची गान तुळशी गळात पितांबर तुळशी गळात पितांबर
राम कृष्ण
पार नाही रेखा होळीचा सुखा अंत पार नाही रेखा अंत पार नाही रेखा अंत पार नाही रेखा कृष्णानंदा घरी आनंद नरनारी आनंद नरनारी आनंद नरनारी
आनंदल्या नरनारी गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पाणि मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला तन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि ये रङ्गा कलंकांकते ज्योतिकामोदिवक्त्रम खलानीशवादापणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो एव समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरिसा गुरुन्तं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुवटा श्रीराम राम रामेति रमे राम मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कैलासरानाश्वचन्द्रमवणि फणीन्द्रमाथा मुकुटो झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी सगळ्यांनी हात जोडा एकदा सगळे माझ्या मागे म्हणा या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितः सगळे नमस्तस्यै 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 नमो नमः
नमो नमः या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु भावरूपेण संस्थितः भावरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्ते नमस्तस्ते नमस्तस्यै नमो नमः नमस्तस्ते नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः अनादि अंबिका भगवती हे बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती उदो उदो भक्ता नाचती गोंधळा येईव जगदंबे गोंधळा येईव जगदंबे येईव जगदंबे गोंधळा येईव जगदंबे गोंधळा येईव जगदंबे गोंधळा येईव व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहंगळी द्वैत भाव विसरणी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई ओ जगदंबे मस्तक माझा या वारकरी संतांच्या नको जाऊ देऊ भंगा रात्री माझी पांडुरंगा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदावरी आनंदर्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता अर्थात कीर्तन निरूपणाकरता निवडलेला गोड पवित्र आणि प्रासादिक अशा स्वरूपाचा गवळणपर प्रकरणातील अभंग अर्थात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आणि या जगाचे असणारे विश्वाचे असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय अर्थात जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना कोणी ओळखत नाही किमान असा आज तरी या धर्ममंडपात बसलेला त्याला तुकाराम महाराज अजून माहितीच नाही आणि ज्याला माहित नाही तो आपल्या भोजदरीतला काय तर आपल्या महाराष्ट्रातला नाही हो विश्व कल्याणाकरता विश्व मांगल्याच्या करता सांप्रत काळामध्ये स्वकर्तृत्वानं देवाचं भजन भक्ती नाम साधना करत करत परमोच्च अशा स्वरूपाचं स्थान म्हणजेच कळसाचं स्थान ज्यांनी स्वकर्तृत्वानं भाग्यानं आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं ते असणारे सांप्रत काळातील एक परमोच्च अशा स्वरूपाचं स्थान प्राप्त केलेले जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा गवळणपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आहे. या 4 चरणाच्या अभंगाच्या द्वारा तुमच्या माझ्या जडजीवाचा उद्धार होण्याच्या करिता अर्थात ज्या शाश्वत सुखाची प्राप्ती आपल्याला व्हावी याकरता रात्रंदिवस तुमची माझी आपली सर्वांची दिनचर्या आहे. रात्रंदिवस धावतोय, रात्रंदिवस पळतो, कष्ट करतो, राब राबतो, परमार्थ करतो, प्रपंच करतो. हे सगळं करत असताना उत्तर विचारलं कशा करता? सुखा करता. सुखाची अपेक्षा सगळ्यांना आहे, पण या जगात शाश्वत स्वरूपाचं सुख देणारा या विश्वात या ब्रह्मांडामध्ये जर कोण असेल तर तो श्री भगवान परमात्मा आहे. तुकोबाराय अर्थात तोच असणारा श्री भगवान परमात्मा नंद बाबाच्या वाड्यामध्ये गोकुळामध्ये जो अवताराला आला,
जन्माला आला आणि अवताराला श्री भगवान परमात्मा आल्याच्या नंतर गोकुळवासियांची झालेली जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन श्री तुकोबारा या अभंगाच्या द्वारा करतात. या ब्रह्मांडाचा मालक करता करविता निर्माता श्री भगवान परमात्मा नंद बाबाच्या वाड्यात अवताराला आल्याच्या नंतर काय आनंद झाला, कसा तो आनंद उत्सव साजरा केला. मायबा आदिमाया शक्तीचं अधिष्ठान आपल्या गावातलं, या कलशारोहणात जर आपण एवढे आनंदी आहोत, हो पंढरी आपल्या गावामध्ये आता अवतरलेली आहे. आपल्याला सर्वसामान्य जीवाला एवढा आनंद जर आदिमाया शक्ती भोजादेवी मातेच्या दरबारात जर कलशारोहणाच्या माध्यमातून होत असेल तर मग हे जग, हे विश्व ज्यानं निर्माण केलं, तो विश्वाचा करता करविता निर्माता असणारा श्री भगवान परमात्मा नंद बाबाच्या वाड्यात अवताराला जन्माला आला. मला सांगा, आपल्या घरात बाळ जन्माला आलं तर आपल्याला किती आनंद होतो? नाही होत का? तुम्हाला नाही होत का? होतो. आपल्या घरात बाळ जन्माला आलं तर तो आपला आनंद गगनात मावत नाही. मग इथं देव जन्माला आलाय, सामान्य जीव जन्माला आलेला नाहीये. नंद बाबाच्या वाड्यामध्ये साक्षात परमात्मा अवताराला जन्माला आला आणि आल्याच्या नंतर गोकुळवासियांची जी झालेली अवस्था आहे, तुकोबाराय म्हणतात सगळं होतं प्रारब्ध वशामध्ये, नंद बाबाच्या वाड्यात सगळं होतं, परंतु एका गोष्टीची खंत होती. ती गोष्ट जर कोणती होती तर पोटी संतान नव्हतं. हे संतान प्राप्ती ज्या वेळेला नंद बाबाला झाली, शिवाय सर्वसामान्य जीव नाही तर देव अवताराला आला. मग तो गोकुळवासियांचा आनंद कसा कसा, त्या सुखाला त्या आनंदाला अंत पार राहिला नाही. गोकुळच्या सुखा, मला वाटतं ही गवळणपर अभंग सगळ्यांचा पाठ आहे ना? जवळ जवळ नसेल एखाद्याचा पाठ, कानपाठ का होईना आहे, सगळ्यांचा पाठ आहे. भाव फक्त 2 मिनिटात समजून घ्या. मग राहिलेल्या 11:15 ते 11:30 पर्यंतच्या वेळेत मला दिलेल्या निर्धारित वेळेत आपण संपवणार. वेळेत आपण सुरू केलं, वेळेत संपवायची जबाबदारी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळवासियांना आनंद झालाय, त्यांच्या सुखाला अंत पार राहिलेला नाहीये. एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद, त्या आनंदाचं वर्णन तुकोबाराय करतात. कारण काय हो? गोकुळवासियांना आनंद झाला, सुख झालं, याचं कारण काय? तर कारण हेच होतं, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. हो, नराला नारीला सर्वांना आनंद झाला. कारण काय? तर जगाचा मालक अवताराला आलेला होता. कसा आनंद आणखी व्यक्त केला तुकोबाराय पुढे सांगतात. प्रत्येकानं आपापल्या घराच्या समोर सडा टाकलेला आहे, रांगोळी टाकलेली आहे, घरावरती गुढी उभारलेली आहे. जसं आपल्या प्रत्येक घरावर आज गुढी उभारलेली, भगवा ध्वज प्रत्येकाच्या घरावर आहे ना? का? तर तो आनंद आपल्या सगळ्या भोजदरी वासियांना झालेला आहे. आदि माया शक्ती भोजादेवी मातेच्या दरबारातला अगदी अगदी मंदिर पूर्णाहुतीचा सोहळा, तो म्हणजे कलशारोहणाचा सोहळा, तो आज परिपूर्णतेला जातोय. मग घराघरातल्या प्रत्येक भाविकाला आनंद झालेला आहे. झालाय? नाही झाला? मला बोललं नाही का मग काही सुचत? तुम्ही बोलत जा. काय? जसं आपल्याला आनंद झाला, तांबे बाबा, जसं आपल्याला आनंद झाला तसा गोकुळवासियांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. तो कसा व्यक्त केला तुकोबाराय सांगतात. गोडिया तोरणी करती कथा, करती कथा गाती गाणे. कारण काय? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ओ सामान्य बाळ घरात जन्माला आल्याच्या नंतर, त्या बाळाकडे पाहिल्याच्या नंतर अगदी अगदी कसाही माणूस असेल तरी त्या प्रत्येकाला वाटतं त्या बाळाच्या जवळ त्याच्या गालाला हात लावावा, त्याचा पापा घ्यावा असं वाटतं. कारण ते गोंड सशा स्वरूपाचं बाळ होतं. नंद बाबाच्या वाड्यात अवताराला आलेलं ते सामान्य बाळ नव्हतं. त्याला पाहण्याच्या करता एवढी गर्दी, एवढी गर्दी. ज्यानं ज्यानं त्या देवाला पाहिलं, ज्यानं त्या देवाला पाहिलं, त्या पाहिलेल्या बाळानं त्या व्यक्तीचं मन मोहून हो. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, तुका म्हणे छंदे
मन मोहिले गोविंदे. कारण काय? बाळकृष्ण नंदा घरी अनन्या नरनारी विठ्ठल विठ्ठल. गोड असा हा आनंदोत्सव आपल्या गावामध्ये साक्षात पंढरी जी आपल्या गावात अवतरलेली आहे. याचं कारण काय? आपल्या सर्वांना ज्ञात आहे, तरी वक्त्याचं कर्तव्य असतं या नात्यानं काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं भोजादेवी ग्रामविकास मंडळ श्री क्षेत्र भोजदरी या ठिकाणी ग्रामदैवत आदिशक्ती भोजादेवी मंदिर कलशारोहण व भव्य लोकार्पण सोहळा, त्या निमित्तानं अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा श्री क्षेत्र भोजदरी तालुका संगमनेर जिल्हा या अहिल्यानगरातील अगदी पवित्र अशा स्वरूपाचं असणारं हे स्थान, ही भूमी सामान्य नाहीये. त्याच्या समस्त असणाऱ्या भूमीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा पदस्पर्श ज्या भूमीला झाला, या असणाऱ्या पावन पवित्र अशा या भूमीमध्ये तुमचं माझं आपणा सर्वांचं श्रद्धेचं स्थान ग्रामदैवत. ही ग्रामदैवत म्हणजे आदिशक्ती भोजादेवी माता. या मातेच्या मंदिर पूर्णाहुतीचा आजचा हा अतिशय विशेष पवित्र आणि दिमाखदार अशा स्वरूपाचा सोहळा. तो सोहळा कोणता असेल तर तो म्हणजे कलशारोहणाचा सोहळा. समस्त मान्यवरांच्या शुभ हस्ते आज कलशारोहण आजच या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या नामयज्ञाची आजची सांगतेची कीर्तन सेवा म्हणजेच काल्याची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी भोजदरी हो भोजादेवी ग्रामविकास मंडळ गावातील सर्व तरुण मंडळी, उदार अन्नदाते, देणगीदार, माझ्या विशेषत्वानं प्रत्येकाचं योगदान ज्या मंदिरामध्ये आहे. हा खेळ नव्हे एकल्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ मेळविला. या अनुषंगानं प्रत्येकाचा अगदी अगदी काहीसा वाटा या मंदिरामध्ये. मी म्हणेल तो खारीचा नाहीये, त्याही पेक्षा मोठा आहे. मला मागे अगदी महिना पण नाही झाला अजून भीमराव दादा काल्याच्याच कीर्तनाला गावात आलो होतो इथंच. त्यावेळेला मला अध्यक्ष महाराजांनी म्हणजे ज्ञानेश्वरजी काका आणि शरदभाऊ म्हटले, महाराज आजपर्यंत पूर्ण झालेलं हे जे काम आहे हे सगळं गावातल्याच, हे सगळं आपल्या लोकवर्गणीतनं पूर्ण झालेलं काम आहे. या जगात श्रीमंत माणसांची संख्या काही कमी नाहीये. खूप श्रीमंत आहेत, खूप श्रीमंत आहे. लाखो करोडो रुपयाची प्रॉपर्टी अनेक माणसांची आहे, पण देण्याच्या करता दातृत्व शक्ती असतेच. असं कितीतरी माणसं आहेत, बंगले पाहिले लोकांचे तर करोडो करोडो रुपयाचे बंगले, गाड्या करोडो करोडो रुपयाच्या आहेत. प्रत्येकाला वाटतं माझी ही भौतिक श्रीमंती अशी असावी अशी असावी, यापेक्षा माझ्यासारखी दुसरी प्रॉपर्टी कोणाची नसावी. सगळ्यांची इच्छा आहे, पण आपण ग्रामस्थ मंडळी भाग्यवान आहेत आणि खूप दातृत्ववान आहात, म्हणून मी आपलं कौतुक करेल. हो अतिशय सुंदर गाव आहे, प्रत्येकाचा सुंदर बंगला आहे, सगळेजण सुखी समाधानी आनंदी जीवन जगतायत. हे जिच्या कृपेनं जगतायत ती आदिशक्ती भोजादेवी माता आणि भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं. मग आपल्या अंतकरणातली भावना, अरे आमची घरं प्रॉपर्टी सगळं चांगलंच आहे, पण याही पेक्षा सगळ्यात मोठी श्रीमंती जर आमची काय असावी तर श्रीमंती म्हणजे आमच्या गावचं ग्रामदैवतेचं हे मंदिर. एवढं भव्य आपण बांधलंय, एवढं भव्य बांधलंय. तर त्या मंदिरामध्ये जो आला, बरोबर दादा, जो आला अगदी त्याचं सुद्धा मन असं मोहून टाकेल असं मंदिर आपण सगळ्यांनी बांधलं. ज्ञानोबाराय म्हणतात श्रीमंत तर खूप माणसं असतात, पण दातृत्ववान असतीलच असं नाही. आपण भाग्यवान आहे. ज्ञानोबारायांची भाषा सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात जिथं स्वतः परमात्म्यानं सांगितलेलं अर्जुनाला, आणि जिथं संपत्तीही आहे देण्याच्या करता दातृत्व शक्तीही आहे, तिथं साक्षात माझी विभूती नांदते. संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया, हे जाण धनंजया प्रत्यक्ष विभूती माझी. हो संपत्ती आहे, पण देण्याच्या करता दातृत्व शक्तीच नसेल तर मग पण तसं चालत नाही. जिथं संपत्ती आहे आणि देण्याच्या करता अशी उदार माणसंही आहेत, परमात्मा म्हणतात की प्रत्यक्ष माझी विभूती आहे. विठ्ठल विठ्ठल
हेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवठाणी ओ धन मिळवावं योग्य अशा पद्धतीनं आणि आपल्याला मिळालेलं धन ते असं दान करावं. दान केल्याच्या नंतर आपलंही जीवन सुखी. आजचा विशेष पर्व काळ आहे. काय पर्व काळ आहे आज? 3.5 मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त आज कोणता आहे? बोला, अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे. खरं तर आजच्या दिवशी केलेला संकल्प त्या संकल्पाचा कधीच क्षय होत नाही, म्हणून ही अक्षय तृतीया. मला असं वाटतं आज आपण आणखी मागे जो संकल्प केला परिपूर्ण अशा स्वरूपाचं मंदिर आम्हाला उभं करायचंय. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. आज आपण असा संकल्प करूया, हे आदिमाया शक्ती भोजा देवी माता, अगं तूच आम्हाला हे सगळं पैसा प्रॉपर्टी सगळं काय असेल नसेल हे सगळं दिलं. हे सगळं दिल्याच्या नंतर आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी मिळून तुझं भव्य दिव्य अशा स्वरूपाचं मंदिर उभं केलं. हे आदिमाया शक्ती भोजा देवी माता, येणाऱ्या काळात जितकं आयुष्य आमचं शिल्लक आहे या सगळ्या शिल्लक राहिलेल्या आयुष्यामध्ये तुझं चिंतन, तुझी नामसाधना, तुझं भजन, तुझं नित्य दर्शन आम्ही करणार. पण येणाऱ्या आमच्या सगळ्या पिढीला, येणाऱ्या आमच्या तरुणाईला सुख समृद्धी ऐश्वर लाभू दे. आणि येणारी आमची जी पुढची पिढी आहे ही सगळी पिढी आदि माया शक्ती तुझ्या सेवेत रत होऊ दे. व्यसनाधीनतेपासून बाजूला जाऊ दे आणि तुझं भजन करण्याची संधी, तुझी नाम साधना करण्याची संधी या सगळ्या येणाऱ्या आमच्या तरुणाईला दे. हा संकल्प आज या अक्षय तृतीयेला आपण करूया. म्हणून आज या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं ही काल्याची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी. खरं तर मागेच एक काल्याचं कीर्तन गावात त्या उत्सवाच्या निमित्तानं झालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या सगळ्या मंडळींनी फोन केला. विशेषत्वानं आपल्या ज्या देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी मते काका आणि महाराज आपल्याला आणखी एक सेवा करायची, तुमचा भव्य अशा स्वरूपाचा जो आम्हाला उत्सव सादर संपन्न करायचा आहे. म्हटलं मी एक सामान्य गुणीजन वारकरी आहे, आपली यादी खूप मोठ्या लोकांची. ते म्हटले नाही, काल्याचं कीर्तन हे तुम्हालाच करायचंय. शरद भाऊंचा खूप आग्रह आणि हे सगळं जोडलं आमच्या रवी भाऊच्या मुळे. बरोबर ना? आणि म्हणून खरं तर ही प्रेमाची, जीवाची, स्नेहाची आपण सगळी ग्रामस्थ मंडळी जोडली गेली. खरं तर अलीकडे सोशल मीडियाचा काळ आहे. किशोर महाराज पत्रिका पाठवली का परत कीर्तनाच्या दिवशीच फोन केला जातो. पण मी खरंच स्वतःला भाग्यवान समजेल का फोन तर सगळ्यांचेच आले. म्हणजे सगळे अध्यक्ष महाराजांसह त्यांच्या समवेत काम करणारी सगळी मंडळी आपल्या गुरुकुलला भेट द्यायला पुतळ आली. महाराज आपलं कार्य आम्ही पाहिलं, आमचंही कार्य आणखी पुढे पाहण्याकरता आपल्याला यायचंय. म्हणून हे आपण जे सगळे उपस्थित आहोत हे कुणी दराने नाही तर आपण सगळे आदराने इथे उपस्थित आहोत. आदर सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी दिला. आज विशेषत्वानं सगळ्या माता भगिनी पुरुष मंडळी आहेत, सर्वांच्या चरणावरती विनम्र भावना नमस्कार करतो. आजची सगळी सात संगतच जी आम्ही गुरुकुल चालवतो, गुरुवर्य समाज प्रबोधन कार्यवर्ती महाराज देशमुख इंदोरीकर व गुरुवर्य दत्तात्रयजी महाराज भोर यांच्या मार्गदर्शनानं जी कोटुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे बालवारकरी विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर आजचं सेवा सौजन्य आहे श्री विकास जी अमृता हंडे यांचं आजचं हे सेवा सौजन्य आहे. आणि आपण सगळीच मान्यवर मंडळी सर्वांच्या चरणावर विनम्र भावांना नतमस्तक होतो. एवढा दिमागदार सोहळा आपण केला. या सोहळ्याची भव्यता, दिव्यता, रम्यता एवढी मोठी आहे आणि आपल्यामुळं ती आलीच. पण याच्यात मंडप चांगलाच आहे, पण मंडपामध्ये लावलेली ही जी झालर आहे ना, काय म्हणतात त्याला आपल्या भाषेत, नगरी भाषेत चिरपिळ्या काय, त्यानं या मंडपाचं सौंदर्य आणखी वाढलं. तसं सप्ताह चांगलाच आहे, मंदिर गोडच आहे. आदि माया शक्तीच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता अति गोड आहे. सगळं सौंदर्य ज्यांच्यामुळे वाढलं, सगळी गुणवान मंडळी जोरात टाळे वाजवा यांच्याकरता. खरं तर खूप मोठं नाव सांप्रत काळात मृदंग क्षेत्रातलं हरिभक्ती परायण नंदकुमारजी महाराज तांबे बाबा. खरं तर आपण गोड अशी मृदंगाची सेवा या ठिकाणी देत आहेत. ज्ञानोबरायांच्या कृपेने आपण ही सेवा देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. किती देतो? एवढं देतो, आपल्या लायकीपेक्षा जास्त देतो. हे देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे ते ज्ञानोबर आहे. कल्पांती ही सरे ना कृपादान केले संती. एवढं दान आपल्याला देतात. ते दान आपल्याला दिलं
म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आमच्या सगळ्यांचे जीवलक आपल्या गावावरती विशेष प्रेम असणारे हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज धुमाळ बाबा अगस्त्य ऋषी गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष बाबा आपल्याही चरणावरती स्वरूपाचं अभिवादन करतो. गोड अशी सगळी साथ संगत आहे आणि यात विशेषत्वानं सगळी कीर्तनकार मंडळी आहेत. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं आपण श्रेष्ठ आहात. हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज शेट्टी बाबा, हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज एरंडे बाबा आमचे गोड अशी चाल गायली. हरिभक्तीपरायण हांडे विनायकजी महाराज शिंदे सरपंच महाराज गोड चाल आपण गायली. हरिभक्तीपरायण आमचे नांदूर शिंगोट्याचे गणेशजी महाराज आळंदीकर गोड मिस्त्री बाबा आपली हार्मोनियमची सेवा आहे. आमच्या मावशी आपण टाळ घेऊन उभे आहात. गोड शरदजी महाराज भागवत आपण आपलं काय म्हणतात त्याला कीबोर्ड आपल्याला पेटीची सवय अतिशय गोड तुमच्यामुळं की आणखी आम्हालाही आनंद द्विगुणित होतोय. शरद महाराज भागवत रवी भाऊ आपण सर्वजण गोड स्पीकर व्यवस्था विनीकरी बाबा माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणावरती विनम्र ग्रामस्थ मंडळी मुंबईकर पुणेकर आदी करून सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद. गोड या ठिकाणी आमच्या माता भगिनी टाळ घेऊन उभे आहेत. शूटिंग आपण काढतायत ऐका एका सगळ्यांनी प्रेमानं भजन करा. अगदी संकल्पित राहिलेला काल्याचा भाव आपल्या समोर मांडतो. विठ्ठल ज्या मातेचा कलशारोहण सोहळा आपण संपन्न केला की या गावचं असणार नवे नवे तर विश्वाची निर्माती जगज्जननी विश्वव्यापिनी म्हणून जिच्याकडे पाहिलं गेलं ती असणारी आदि माया शक्ती भोजा देवी माता आहे. तिची एवढी कृपा आहे आपल्यावर. खरं तर तिच्या कृपेने आपण सुखी समाधानी आनंदी जीवन जगतो. उपकार या ग्रामदैवतेचा असतो. या ग्रामदैवतेचं मंदिर भव्य असावं. खरं तर तुमच्या माझ्या ज्या उपासना आहे छातीला आता मी थोडं घाई सांगणार आहे चालेल ना कारण 11:30 संपवायची मला सूचना आहे. आपण छातीला हा म्हणतो गर्व से कहो हम. मला शंका येते बरं गर्व से कहो हम. अरे पण हिंद आहोत तर आपण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सण उत्सव विधी सोहळे परंपरा पर्वकाळ मुहूर्त जे आपल्या वाडवडिलांनी जपले आणि आजपर्यंत सांभाळले येणाऱ्या काळात हे सांभाळायची जबाबदारी आपली आहे. विठ्ठल हिंदू म्हणजे काय धर्म म्हणजे काय धर्माची व्याख्या ज्ञानोपाराय सांगतात. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती ये रानोस्थिती सामान्य सकळ. वडिलांनी तुमच्या माझ्या दृष्टीनं गावाच्या दृष्टीनं परिवाराच्या दृष्टीनं देव देश आणि धर्माच्या दृष्टीनं गावात या ज्या परंपरा जपल्या जतन करून ठेवल्या आज सुखा समाधानाचे आनंदाचे दिवस आहेत आपल्याला नाही का. खूप चांगले दिवस आहे. दांबे बाबा उपकार कोणाचा असेल तर या जुन्या जाणत्या पारमार्थिक माणसांचा ज्यांनी या परंपरा गावामध्ये जपल्या जतन केल्या जपून ठेवल्या. पण येणाऱ्या काळात मायबाप शंका येऊ देऊ नका. हे सांभाळण्याची जबाबदारी गावातल्या तरुणाईनं सांभाळलीच पाहिजे. ते सांभाळण्याची गरज आहे तुमचा माझा धर्म आपल्याला हेच शिकवतो. खरं तर आपल्या गावात घराघरावरती लावलेला आपण आज जो धर्मध्वज ना धर्मध्वज आजपर्यंत टिकलाय तो उभा आहे देवतोय फडकतोय. उपकार कोणाचा असेल तर तो उपकार अतिशय महत्वाचा असेल तर तो पहिला शुरांचा आहे दुसरा वीरांचा आहे तिसरा साधू संतांचा आहे. शुरांनी वीरांनी अगदी साधू संतांनी नवे तर अनेक संत महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं. स्वतः या धर्माच्या करिता धर्मध्वजा करता राष्ट्रध्वजा करता एक संघ राहिले म्हणून तर ही धर्मध्वजाची पताका उभी ही संत परंपरा तुम्हाला मला आपल्याला शिकवते. खरं तर ज्ञानोबारायांचा अभंग प्रसिद्ध आहे सगळ्यांना पाठ आहे. ज्ञानोबाराय म्हणतात पाहे पा ध्वजाचे चिरगुट हे राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतिता परी तुझा मुद्रांकित. ओ ज्ञानोबाराय म्हणतात अरे पाहे पा ध्वजाचे चिरगुट हे 1-1.5 फुटाचं चिरगुट आहे अशा ज्ञानोबारायांचे. याही चिरकुटाला जतन करून ठेवण्याकरता आम्ही स्वतः कधी संसार नाही केला. आम्ही याच्याशी एकनिष्ठ राहिलो. तुमच्या माझ्या राष्ट्राचा राष्ट्रध्वज
आणि तुमच्या माझ्या धर्माचा धर्मध्वज तो आजही उभाच आहे आणि तो उभाच राहणार. मायबाप कोणाची हिंमत नाही याला धक्का लावण्याची. कारण काय तर या धर्मध्वजाचा पाया ज्यांनी रोवला अगदी शुरांच्या वीरांच्या पासून तर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांपर्यंत. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य उगवतात आणि मावळतात तोपर्यंत तुमच्या माझ्या धर्माच्या दृष्टीने या ज्या परंपरा आहेत, सोहळे, उत्सव आहेत, सण आहेत, हे सगळं जपलंय जुन्या जाणत्या माणसांनी आणि आपण ते आपल्या गावामध्ये जपतायत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर ही पंढरी आज आपल्या गावात आहोत. का तर तुमच्या माझ्या जीवनात शाश्वत अशा स्वरूपाचं सुख देणार हे अधिष्ठान. अभंग त्याच भावनेत काय गवळण प्रकरणातला सुखाची अपेक्षा सगळ्यांनाच आहे, पण शाश्वत स्वरूपाचं सुख आपल्याला मिळत नाही. कारण काय तर आपण सगळे संसारी जीव आहेत. संसारी जीव असल्याच्या कारणानं धावतोय, पळतोय, रात्रंदिवस धावतो. विचारलं कशा करता तर उत्तर सुखा करताच आहे. सुख मिळत नाही. का तर जिथं शोधतोय त्याचं मूळच दुःख. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ क्षुणी पाठी लागले ओढाळ. कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. अरे आपण संसारी जीव आहे, संसारामध्ये धावतोय, पडतोय, राबतो, पण सुख मिळत नाही. इच्छा मात्र सुखाची आहे. का मिळत नाही? संसारात शोधतो म्हणून. आज मिळेल, उद्या मिळेल, कधीतरी शाश्वत स्वरूपाचं सुख माझ्या जीवनात मिळेल या लालसेपोटी एक दिवस सर्व सुखाची या आशा जन्म ग्रामस्थ मंडळी हुशार आहे. एवढी मांदियाळी जमा केली आपण हुशार आहे सगळी. एवढी मांदियाळी एक पाखवाजा मिळत नाही तर किती पाखवाजे. भीमराव दादा आहेत, किशोर महाराज आहेत, ते हे कोणीच नसते तर मी होतोच. म्हणजे मग मी फार शेवटी जर नसतं कोणी ऐका. म्हणजे एवढी आमची सगळी भावकी आहे. लोकांच्या भावकीचं माहित नाही, आपली भावकी चांगली. कारण आपली भावकी ज्ञानोबा तुकोबाचे पायी घेत. विठ्ठल सर्व सुखाची आशा जाम गेला, क्षण एक मुक्ती नाही केला. हिंडता दिसाक्षी न पावला, माया भेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी. सुख मिळावं धावतो आम्ही, पडतो आम्ही, पण तेवढं सुख मिळत नाही. या जगात तुम्हाला मला शाश्वत स्वरूपाचं सुख देणारं कोणतं असेल तर हे परमात्म्याचं अधिष्ठान आहे. ज्या आदि माया शक्ती भोजादेवी मातेचा कलशारोहण आज आपण संपन्न केला ना, की भोजादेवी माता म्हणजे जिनं हे विश्व निर्माण केलं, ही तुम्हाला मला शाश्वत स्वरूपाचं सुख देणारी आहे. विठ्ठल कारण या जगाचा सृष्टीचा जर विचार करू गेलात ना, ऐका नाथ महाराज काय म्हणतात. पहिले कोठेच नव्हते काही,
विश्वाची निर्मिती करण्याकरिता जी पहिली जन्माला आली ती आदी मायाशक्ती भोजादेवी. पहिले कोठेच नव्हते काही, हे चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी कानोबा. तेरे तेरे ते. भीमराव दादा तुम्ही तिकडे गेले होते, आपल्या चरणावरती मनापासून नतमस्तक. तुम्ही म्हणाला अशी चाल का, थोडी वेगळी तयारी करतो. काय झालं, हे आम्ही सगळे गुरुबंधूचे भीमराव दादा, आम्ही म्हणजे ते माझ्या आधीपासून आळंद होते. बरं, शिर्के बाबा आहेत, गणेश बाबा आहेत, साईनाथ महाराज पण नव्हते. पुढे गेले तुम्ही, हरिभक्तीपराय साईनाथ महाराज, आम्ही किशोर महाराज, आम्ही सगळे गुरुबंधू. हो, अतिशय गोड आतापर्यंत आपण पकवाजाची सेवा ज्ञानोबारायांच्या कृपेनंच जेवढी झाली तेवढी खूप गोड झाली. आणि कला कमी पण सानिध्य चांगल्या माणसांचं मिळाल्यामुळं छान झाले. पण आता हळूहळू लोक आपल्याला कटाळायच्या आत थांबलेले. लोक कटाळत नाही, पण लोकांना नवीन लागतं, लोकांना नवीन लागतं. म्हणून थोडा या 4-5 वर्षात आपण काय केला, बदल केला. कीर्तन प्रवचन आणि ते सुद्धा ज्ञानोबारांच्या कृपेने छान चाललंय. पण अजून 5-10 वर्षाने लोक कटाळल्यावर मग काय, मग देवाची तयारी ही चालू आहे. काहीतरी जागरण, काहीतरी. पण मात्र पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, हे अवघे शून्याची होते पायी कानोबा. तेरे तेरे ते. तेथे एक ढालगज निर्माण झाली. ती ढालगज कोण, तर ही आदी मायाशक्ती भोजादेवी माता. मग तिच्यापासून तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे बाहुली अमरपुरी. तिची घरकुली तेरे तेरे ते. तेरे तेरे ते. अक्षय तृतीया आजचा सण म्हणजे ना तो मुहूर्तच आहे. पण आमच्या सगळ्यांकरता जवळजवळ आज म्हणजे जसं कारखान्याचा पट्टा पडत असतो, जसा कारखान्याचा पट्टा पडत असतो, तसं गुढीपाडव्याच्या आधीपासून तर आजपर्यंत कोणाला सवड नसते. आणि आज आमची शेवटची पुढी थोडक्यात इथून पडत थोडेसे कार्यक्रम आता वारी येते, वारी नंतर मग सावता महाराज पुण्यतिथीपासून. म्हणून हा शेवट आहे, शेवट नाहीच आहे, रोज चालूच आहे. पण कदाचित एवढ्यांचा आनंद जरा द्विगुणित. अरे घेऊ आनंद. हे विश्व ज्यानं निर्माण केलं तो निर्माता करता करविता असणारा शिव भगवान परमात्मा पितामहस्य जगतो माता धाता. पितामह हे जग ज्यानं निर्माण केलं तो परमात्मा आहे. आणि एकट्या देवाला सुद्धा करमत नव्हतं, म्हणून जिच्यापासून या विश्वाची निर्मिती झाली ती पहिली अवताराला आली. तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने पहा एवढी ख्याती केली. तिच्या दरबारात ते म्हणून तिचंही थोडस बोलावं. तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे बाहुली अमरपुरी. तिची घरकुली मायबा ते विश्व तिनं निर्माण केलंय. म्हणून खरं तर आज ही संप्रदाय क्षेत्रातली आपण जी परंपरा माझ्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, निळोबारायनी तुम्हाला मला घालून दिली ना, त्या परंपरेचे आपण पायिक आहात. उपकार कोणाचा असेल तर तो माझ्या पांडुरंगाचा, आणि दुसरा उपकार कोणाचा असेल तर आदी माया शक्तीचा. शक्तीचा सुद्धा गोंधळ घालावा लागतो. तो कधी असतो माहिती सगळ्यांना. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडली कधी वटा शोभिमान म्हणते हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कठी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कठी हो. बोला 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 बोला. छान आहे ना, काय वा. थोडासा उदो असा करा ना. उदो बोला, हे उदो बोला. कांडायला लागल्या कसं उदो बोला, उदो बोला.
गोंधळ आम्ही सुद्धा घालतो ना, नाही घालत. घरात मंगल कार्य झालं की आपण पहिला घालतो देवांचा काय नाही घातला गोंधळ, तर मग ते गोंधळी बाबा साऱ्या घरादाराचा म्हणून घालावा लागतो गोंधळ. तुकोबाराय म्हटले रे आम्ही सुद्धा सुखीचे, आम्ही सुद्धा आनंदीचे का ज्याची अपेक्षा आम्हालाही तर नाही, आम्हालाही आहे, पण आम्ही सुखी ज्याच्यामुळे आहोत ना ते आमच्या आदिमाया शक्तीचा अर्थात एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, ते आमच्या देवाचा, ते आमच्या रखुमाई मातेचा गोंधळ आम्ही घालतो आणि तो घातल्याच्या मुळे तर आम्ही सुखी आहोत, आम्ही समाधानी आहोत. हो तो उदोकार आम्ही करतो आणि केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये कशाची कमी पडत नाही. आपण सुद्धा भाग्यवाने का भोजादेवी मातेचा उदोकार करतायत म्हणून तिनं सुद्धा आपल्याला काही कमी ठेवले काही कमी नाही. हो घरात गोंधळ घालायचं म्हटलं तर आपल्याला गोंधळी आणावी लागतात, पण या आदिमाया शक्तीच्या दरबारात माझ्या तुकोबारांनी घातलेला गोंधळ, तुकोबारा म्हटले त्या गोंधळाला आम्हाला लय गोंधळी आणावेच लागले नाही. आमचे जे गोंधळी होते ना या बाई सगळे आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आमचा घालावा गोंधळ वाजवू हरिनाम संबळ, 10-5 घाला जेव तुमच्या गोंधळाला येऊ, जेथे विठूचे रावळ. कोण गोंधळी तेथे तुकयाचा गोंधळ, गोंधळ आम्ही घातला. शुक संकाधिक गोंधळी नाचता ती सोहंबिळी, द्वैत भाव विसरून बळी, खेळती अंबे तुझे गोंधळी गोंधळा. हे आदिमाया शक्ती तुझ्या दरबारात आम्ही तुझा गोंधळ घातला, तो गोंधळ घातला म्हणून तर आम्ही सुखी आहोत. खर तरी सुख आम्हाला मिळतंय आणि तुझा तो गोंधळ या कलशारोहणाचा अगदी आज संपन्न होतोय. 4 दिवस काय होता गोंधळच होता ना, काय होता गोंधळच होता. पण हा गोंधळ सामान्य नव्हता, अगदी सगळ्या गावाचं मनोमिलन करून हा झालेला आदिमाया शक्ती भोजादेवीचा गोंधळ तो आज पूर्णत्वाला जातोय. विठ्ठल पूर्णत्वाला जातो म्हणजे काय तर 4 दिवसाचा भव्य उत्सव आपण साजरा केला, खूप भव्य केला, दिव्य केला. महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध नामवंत महिला कीर्तनकारांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलं. पण आज काल आहे, कदाचित सगळ्यांना वाटलं असेल की आपण काल्याचं कीर्तन देऊया कोणाला तरी वारकऱ्याला, म्हणून आपण ही सेवा ग्रामस्थ मंडळी असतील, आपण भोजादेवी ग्राम विकास मंडळ असेल, अगदी देणगीदार अन्नदाते तरुण मंडळी नियोजक मंडळी आपण सगळ्यांची ती भावना असेल म्हणून ही सेवा आपण माझ्याकडे दिली. मी काय बोललो तर आज हा सगळा जिनं हे विश्व निर्माण केलं ना तिच्या त्या भोजादेवी मातेच्या दरबारातला आपण हा गोंधळ अगदी अगदी मुंबईला पुण्याला इकडं तिकडं असणारे सगळी ग्रामस्थ आज गावात येत आहेत ना का तर आपल्या अंतःकरणातील ही श्रद्धा आदिमाया शक्तीच्या दिशेने. बाकी प्रॉपर्टी संपत्ती तर रात्रंदिवस कमवतो आपण, पण या जगातलं सगळ्यात मोठं धन कोणतं असेल तर ते परमार्थ महान धन. जोडी देवाचे चरण व्हावया जतन देव पाय लाभाचे. या जगातलं पैसा प्रॉपर्टी बंगला गाडी माडी द्रव्य सगळं कमवतो आम्ही, सगळं कमवतो, पण यातलं एक सुतळी सुद्धा आम्हाला मिळविले कोट्यानं कोटी संगे ते सुद्धा सोबत नेण्याचं सामर्थ्य आपल्या जवळ नाहीये. मग कमवतो काय आम्ही. महाराज म्हटल्याने भौतिक श्रीमंती कमवा, हे सगळं कमवत असताना अशी किशोर महाराज प्रॉपर्टी कमवा, अशी प्रॉपर्टी कमवा, ती प्रॉपर्टी तुम्हाला मला तिथं कामा आली पाहिजे. कुठं बेलापूरला नाही, कुठं आली पाहिजे सोडविले
दारात छाती ठोकपणे उभं राहिलं पाहिजे. हे देवा, हे ईश्वरा, अरे आमच्या गावच्या ग्रामदेवतेचा जो उत्सव झाला, जे एवढं भव्य करोडो रुपयाचं मंदिर उभं राहिलं ना, या मंदिराच्या उभारणीमध्ये देवा माझा सुद्धा खालीचा काय वाटा आहे. तो दिल्याच्या प्रित्यर्थ आज माझ्या जवळ जी पुण्याची सामुग्री निर्माण झाली ना, ती पुण्याची सामुग्री तुम्हाला मला तिथं कामा येणार आहे. परलोक गोड प्रमाण दिलं सांगितलं, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. तिथं गेल्याच्या नंतर काय तुमची माझी अशी